बाल हनुमानाने फळ समजून जेव्हा सूर्य गिळण्याचा प्रयत्न केला तेव्हा इंद्रदेवाने त्यांना एक बाण मारला आणि त्याच बाणामुळे बाल हनुमानाचा रक्ताचा एक थेंब समुद्रात जाऊन पडला। आता ह्याच रक्ताच्या थेंबासाठी ह्या पिक्चरचा हिरो आणि विलन यांच्यामध्ये एक युद्ध चालू होतं। नमस्कार, मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पिक्चरवाला मराठीमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, अगदी कमी बजेटमध्ये बनलेली साऊथची ही फिल्म एक मास्टरपीस आहे, जिला रिलीज होऊन खरं तर खूप दिवस झालेत। आता खरं तर ही फिल्म बघून मी देखील खूप दिवस झालेत, पण हा व्हिडिओ खास रिमाइंडर आहे तुम्हा लोकांसाठी ज्यांनी अजून देखील ही मास्टरपीस बघितलेली नाहीये। हनुमान या पिक्चरचा प्लॉट जेवढा इंटरेस्टिंग वाटतोय ना, तेवढ्याच ताकदीने तो एक्झिक्यूट सुद्धा केला गेला आहे। आदिपुरुष सारखा खूप मोठ्या बजेटवर बनलेला सिनेमा जेव्हा फेल होतो तेव्हा ॲज अ फिल्म मेकर त्यांच्या अपयशासोबतच त्यांच्या इंटेन्शन्सची देखील चर्चा केली जाते आणि म्हणूनच प्रामाणिक इंटेन्शन्स आणि मनापासून बनवलेला सिनेमा असं मी या पिक्चरचं वर्णन करेन। हा सिनेमा का बघितला पाहिजे याची खूप सारी कारणं माझ्याकडे आहेत जी मी तुम्हाला सांगू शकतो, पण एवढंच सांगेन, तुम्हाला जर अव्हेंजर्सचा युनिव्हर्स आवडला असेल तर हा सिनेमा तुम्ही काही करून बघितलाच पाहिजे। भारतात आपल्या धर्माशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलं गेलेलं एक नवीन सिनेमॅटिक युनिव्हर्स तयार होतंय आणि हनुमान ही फक्त सुरुवात आहे। मला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्हाला हनुमान हा पिक्चर बघितल्यानंतर क्लायमॅक्सचा सीन बघितल्यानंतर लक्षात येईलच, पण लवकरच खूप काहीतरी मोठं घडणार आहे या हाय पॉइंटवर हा सिनेमा संपतो आणि तुम्हाला स्वतःच्या प्रेमात देखील पाडून घेतो। ही गोष्ट मात्र नक्की आहे, हनुमान नावाचा हा पिक्चर जिओ हॉटस्टारवरती तुम्हाला हिंदीमध्ये बघायला भेटेल आणि तुम्ही अगोदर हा पिक्चर बघितला असेल तर तुमचं या चित्रपटाबद्दल काय मत आहे मला बिंदासपणे कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतलं नसेल तर सबस्क्राईब करायला आता विसरू नका। कल्टेश।